स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 128. नारायण भट्टाच्या घरासमोरील गर्दी पाहून नारायण भट्ट चिंतित होते. काय घडले असावे याचा अंदाज नव्हता. घाईघाईतच तो घरासमोर आला आणि समोर उभ्या असलेल्या पोलिसांना पाहून घाबरला होता. धावतच तो घरात शिरला होता आणि बायकोकडून वस्तुस्थिती समजताच कपाळाला हात लावून पटकन खाली बसला होता. नारायण भट्टाच्या घरात 3.5-4 हजाराची चोरी झाली होती. काबाड कष्ट करून जमवलेली पुंजी नाहीशी झालेली पाहून नारायण भट्ट खचून गेले. सर्वांना त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली होती. नारायण भट्ट मात्र कोकलत राहिला होता. सकाळ संध्याकाळ पोलीस ठाण्यात जाऊन चोर सापडला का, पैसे सापडले का असे प्रश्न विचारून पोलिसांना हैराण करू लागला होता. पोलीसही शेवटी चिडले होते. तुला जपून ठेवता येत नाही का पैसे? कोणाच्याही हाताला लागतील असे पैसे ठेवायचे असतात का कधी? असे ठेवायचे असतात का कधी? आता ठाणाना परत आला आहेस तू इथं, पण अगोदर मात्र निष्काळजीपणा वागायचे आणि नंतर पोलिसाच्या उरावर बसायचे. आता बसा बोंबलत. नारायण भट्टाला त्या क्षणी साक्षात्कार झाला होता. चटकन त्याला स्वामींचे शब्द चालले होते. जा बोंबलत जा. पुतळ्यासारखा नारायण भट्ट उभा राहिला होता. त्याच्या पापण्या न हलवताच पाहत राहणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांना घाबरला होता. नारायण भट्ट, तब्येत ठीक आहे ना तुमची? अगोदर ठीक नव्हती, पण आता ठीक झाले. नारायण भट्टाच्या आवाजात मात्र उर्मटपणा अजिबात झाक नव्हता. उलट त्याच्या चेहऱ्यावर अपराध्याप्रमाणेची भावना स्पष्ट दिसून येत होती. बोंबलत जा. अक्कलकोटला स्वामी समर्थांनी त्याला इशारा दिला होता आणि सोलापूरला आल्यानंतर तो बोंबलतच राहिला होता. म्हणजेच भविष्यात काय घडणार आहे हे स्वामींना अगोदरच समजले होते. पुढे काय होणार आहे याची स्वामी समर्थांना जाणीव होती. भविष्यात फक्त सिद्ध साधकच डोकावतात. सामान्य जनाच्या शक्तीपलीकडेचे हे काम होते. स्वामींचा उल्लेख तर भक्तजन अनंत कोटी ब्रह्मांड नायक असेच करतात. स्वामी पूर्ण ब्रह्म आहेत अशी त्यांची श्रद्धा होती. म्हणजे स्वामी परमेश्वर आहेत आणि आपण मात्र फाटक्या तोंडाने त्यांची निंदा केली, त्यांचा अपमान केला. आपण स्वामीवर विश्वास ठेवत नव्हतो तरीही त्यांच्या दर्शनासाठी कशाला जात होतो? कुठली ओढ आपणास अक्कलकोटला खेचून नेत होती? कदाचित आपल्याला स्वामी समर्थांचे सामर्थ्य जाणवले असावे, पण आपला अहंकार ते मान्य करण्या इतपत राहिला असावा. नारायण भट्ट गदगदून आले होते. स्वतःला तो करंटा समजू लागला होता. स्वामी ज्या परमेश्वराची निंदा केल्याबद्दल स्वतःला दोष देऊ लागला होता. आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळाले हे समजून पक्षपातपदे होऊन नारायण भट्ट त्वरित अक्कलकोटास रवाना झाले. आता स्वामी समर्थाची क्षमा मागितल्याशिवाय त्याचा तळतळणारा आत्मा शांत होणार नव्हता. अक्कलकोटला नेहमीप्रमाणे आजही अधिकच गर्दी होती. स्वामींचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी आपण कृपेचे कटाक्ष टाकावा म्हणून दूरवर भक्तजन आले होते. नंतरची कथा पुढील भागात.